तर ही ग्रेट सर्जा राजा मधली आहे मटन रान थाली आहे. 1.5 किलो राईस आहे टोटल आणि ह्याच्यामध्ये ह्याने मटन पूर्ण पीस. तर ह्याच्यामध्ये टोटल तुम्ही बघा 1.5 किलोचा राईस आहे. मोठा पाय दिलेला आहे मटणाचा ह्याने. हा पण 1.5 किलोचाच आहे. खिमा आहे आणि हा रस्सा आहे. हे मटन रान आहे 4-5 जणांसाठी सफिशियंट आहे. ते नवीनच चालू झालेलं आहे द ग्रेट सर्जा मध्ये. तर ह्याची आपण टेस्ट बघा कशी आहे ते. हॅलो एव्हरीवन, तमी ट्रॅव्हलच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे बेलापूर सिबेरीला हार्बर स्टेशनला. स्टेशनच्या एकदम अपोजिट द ग्रेट सर्जा नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथे आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मेन्यू काय काय आहे ते. तर स्टार्टर्स मध्ये बघा, आता पहिला तर कोंबडी वडे आलेले आहेत स्पेशल, पापलेट आलेला आहे, तवा फ्राय आलेला आहे, बोंबील कुरकुरीचे बोंबील आलेले आहे क्रिस्पी, पाया सूप आलेला आहे. आणि थालीज मध्ये मी 2-3 घेतलेले आहेत. एक फिश थाली आहे, ही फिश थाली आहे बघा, सुरमई बाकी मोठी आहे ना. आणि ही आहे मटन थाली आलेली आहे ही. त्याच्यामध्ये बघा हा कशासाठी दिलाय मला तर माहिती नाही, कदाचित असं कुठून खायचा असेल म्हणून दिला असेल कदाचित. ह्याच्यासोबत मिक्स अशी ज्वारी नाचणीची भाकरी आली, ह्याच्यासोबत मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे, ही ज्वारीची भाकरी आहे. आणि व्हेज थालीमध्ये मी तांदळाची भाकरी घेतली. याच्यामध्ये काय बघा भरीत दिसतंय, वांग्याचं भरलेला वांग आहे, कोथिंबीर वडी आहे, पिठला आहे, डाळ आहे, भाजी आहे मेथीची, ठेचा आहे, लोणचं आहे. खूप अशी टेम्पटिंग अशी आलेली आहे सगळ्या डिशेस आणि खूप छान दिसत आहे आणि लवकरात लवकर आलेले आहे, एकदम फास्ट मध्ये आलेले आहे सगळ्या एकदम. तर आपण स्टार्ट करूया, चलो. तर आपण आता मेन्यू कार्ड पासून स्टार्ट करूया, ओके. तर हे बघा, तर असं 3 प्रकारचं मेन्यू कार्ड आहे, व्हेज, नॉनव्हेज आणि ब्रेकफास्टचं वेगळं 3ही आलेलं आहे. आता बघा आपण ब्रेकफास्ट मध्ये बघूया, ओके. ब्रेकफास्ट मध्ये बघा मसाला चहा, शिरा आहे, उपमा, कांदा भजी, अळूवडी सगळंच आहे. थालीपीठ वेगळा, चिकन खिमा पाव पण आहे, चिकन अच्छा मटन खिमा पाव, कुर्मा पुरी सुद्धा आहे, चना खास्ता पुरी आहे, ऑमलेट पाव, अंडावडी. म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये व्हेज नॉनव्हेज मिक्स आहे. आणि स्टार्ट होतो बघा 80 पासून स्टार्ट होतोय. शिरा उपमा आहे 80 पासून, ते मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत आहे 200-225 आहे. काय मटन खिमा आणि खिमा पाव. व्हेज वाला बघूया, ओके. तर बघा नॉनव्हेज मध्ये हे दिसतंय, चल नॉनव्हेज मध्ये सूप आहे, स्टार्टर्स आहे, ते बघा एवढेच प्रकारचे स्टार्टर्स आहेत. मेन कोर्स मध्ये थाली आहे, थाली फिश आहे, अंडा पुलाव, सगळे चपाती भाकरी सूप स्टार्टर्स आहे. सगळ्यातला मी एक एक घेतलेला आयटम आहे. मेन मेन्यू मध्ये बघा वास्ट असा मेन्यू आहे, वास्ट एकदम असा मोठाच्या मोठा भला मेन्यू आहे आणि सुटसुटीत असा मेन्यू आहे. आणि व्हेज मध्ये बघा, व्हेज मध्ये सूप स्टार्टर्स आहे, मेन कोर्स आहे, थाली आहे, ओके. पिठला भाकर, राईस आहे, चपाती भाकरी, कोल्ड्रिंक्स आहे, सूप स्टार्टर्स थाली राईस आहे, सगळंच आहे. खूप मोठ्याच्या मोठा मेन्यू आहे. आणि उपवास स्पेशल पण आहे, उपवासाची थाली आहे, उपवास पुरी भाजी साबुदाणा खिचडी आहे, खूप आहे, मोठा मेन्यू आहे. तर आपण सुरुवात करूया. मस्त आहे. हे बघ कसं ना, स्वतः एक पापलेट आहे, आपण हे फ्रेश आहे एकदम, हे बघा मस्त शिजलेलं आहे आणि मोठ्याच्या मोठं आहे बघा. सही आहे. छान एकदम आहे.
मजा आली खाऊन. मस्त आहे हा. छान आहे, फिश छान आहे, एकदम आहे, फ्रेश आहे आणि एकदम साईज पण खूप मोठी आहे. मीडियम पेक्षा पण मोठंच आहे. छान आहे. आता सगळ्यातलं मी सगळं नाही खाणार आहे, थोडं थोडं टेस्ट करून मी ओव्हरऑल तुम्हाला फीडबॅक देईन की कुठली मला डिश ह्यातली सगळ्यात जास्त आवडली ते. तर हे आहेत असे कुरकुरीत असे बोंबील आहेत आणि मोस्टली आणि तुम्हाला मोस्टली तवा फ्राय आवडतात म्हणजे डीप फ्राय केलेले. आता बघ टेस्ट करू आपण. आणि दोन्ही चटणी दिलेली आहे, ग्रीन पण दिलेली आहे, शेजवान पण दिलेली आहे. आवाज येतोय. छान क्रिस्प आहे. ऍक्च्युली भरपूर टाइम जरा ठेवून आहे तर तरी पण अजून क्रिप्स आहे त्याच्यामध्ये. दुसरा घेऊया ना. वरून छान क्रिप्स आहे आणि आतमध्ये छान असं मऊसर एकदम त्याचं म्हणजे बोलत ना टेक्स्चर आहे. छान आहे, खूप छान आहे. मला मोस्टली डीप फ्राय आवडत नाही पण हे मला आवडलंय, खूप छान आहे. म्हणजे स्टार्टर्सला हे टाइमपास म्हणून छान आहे. आणि तुम्ही त्याच्यावरती लिंबू हे केलात, मी केला नाही त्याला अजून टेस्ट आहे चांगली. स्वतः ही बघा, ही माझी फेवरेट तर आहे चिकन वडे. मला वड्याची साईज तर मला खूप आवडली, मोठी आहे चांगली, तशी माझ्या घरी बनते मोठी साईज, मोठी बनते. म्हणजे वड्याची माझ्या घरी कशी मोस्टली वड्याची साईज मोठी बनते आणि भरीव बनते आणि भरीवच आहेत. 4 दिलेले आहेत टोटल ह्याच्यामध्ये वडे आणि चिकन पण सफिशियंट दिलेलं आहे. आता आपण टेस्ट करूया. वड्याला छान वास पण येतो. पीस पण मोठा आहे. मसाल्याला छान टेस्ट आहे. चिकन पण मस्त आहे, छान आहे, मला हे आवडलं. म्हणजे माझ्या घरी कसं चिकन वडे बनतं तसंच मस्तच बनलेलं आहे एकदम आहे. आणि मस्त मॅरिनेट केलेलं आहे, डेकोरेशन मस्त, गार्निशिंग ऍक्च्युली खूप छान केलेलं आहे, मला गार्निशिंग आवडली आणि सर्विंग मेथड पण खूप आवडली केळीची पानात. सुपर आहे. या सो ही आहे मटन थाली. ह्याच्यामध्ये बघा काय काय येतं. एकदम मटन सुक्का आहे, हा मटन रस्सा आहे, खिमा आहे आणि हा अळणी आहे, मटणाचा अळणी रस्सा आहे, सोलकडी आहे, भाकरी आहे आणि भात हा इंद्रायणी राईस आणि इंद्रायणी राईस येतो. ओके. आणि हा कांदा दिलेला आहे. कोणाला पाहिजे आपण टेस्ट करूयात आपण. ओके ओके. ना गावरान फील येतोय आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता गाणी, चांगली मराठी चांगली गाणी लागलेत, भारदा गाणी. आता फील येतोय असं आपण गाव जायला. हा आणि कांदा वगैरे दिलेला आहे. आपण खिमा ट्राय करूया. ओके. सुपर छान आहे, खूप छान आहे. आता मी माझं मला फिश फेवरेट होतं, त्याच्यावरून आता मी चिकन वरती आले आणि आता माझं मटणावरती प्रेम खूप असं ओतूच आलेलं आहे, कारण आजकाल मी खूप मटण खायला लागलेले आहे. आणि याचा गरमागरम असा आपला राईस आलेला आहे. राईस आलाय. छान, खरंच खूप छान आहे.
ह्याच्यात सफिशियंट पीस आहे, छान बघा. पीस भरपूर क्वांटिटी पण ऍक्च्युली खूप आली आहे ह्याच्यामध्ये पण, म्हणजे एका जणांसाठी परफेक्ट एकदम आहे. आणि रस्सा म्हणजे सुका पण मटणाचा हेवी क्वांटिटी मध्ये आलेला आहे. तोपर्यंत आता बघू म्हणजे नेक्स्ट डिश काय असणार आहे ते. ह्या डिशला मी 10 आउट ऑफ मी 9 मार्क्स देईन. खरंच खूप छान आहे. आता मी कधी फिश थाली ट्राय करते. सॉरी. तर ही आहे इकडची व्हेज थाली आहे. ह्याच्यामध्ये भरलेला वांगा आहे, वांग्याचं भरीत आहे, गोडी डाळ आहे, भाजी आहे मेथीची आहे, ह्याच्यामध्ये दही आहे, श्रीखंड आहे, ठेचा, लोणचा, अळूवडी, पापड, कुरड्या, भाकरी आहे तांदळाची. ओके, आता हे खायला माझ्या ऑलरेडी पोटात जागा नाही आहे, कारण ऑलरेडी मी भरपूर काही खाल्लेलं आहे. सो मी एक्सप्लेन करते, तर ही थाली माझी फ्रेंड खाणार आहे, जी माझी शूट करते तर ती टेस्ट सांगेल मला कशी आहे ती. ओके. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा, आणि आवडला असेल लाईक करा. आणि पूर्ण डिटेल्स ऍड्रेस मी स्क्रीनवरती दिसेल आणि कॅप्शन मध्ये पण मेन्शन केलंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा, आणि माझं नेक्स्ट लोकेशन काय असणार हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकता. तोपर्यंत बाय बाय.